तर 7वी झाल्यानंतर माझ्या लग्नाची बोलणी घरामध्ये सुरू झाली. त्यावेळेस मी 13 वर्षाची होते. परंतु हा खूप दारू वगैरे प्यायचा. त्याच्या नशेमध्ये त्याने मला एक दिवशी येऊन मारलं. ते माझ्या पोटामध्ये लाथ बसली होती. त्याच्यामुळं तो गर्भ त्यावेळेस खाली झाला. पण माझ्या चुलत भावाची ना वाईट नजर माझ्यावरती होती. तर माझा चुलत भाऊ मला म्हणला, तुझा नवरा तुझ्या आईसोबत राहतो, मग तू. मला खूप वाईट वाटलं. मी एवढी घरी जाऊन रडले. जी जन्म देणारी आई असते ना, ती अशी कधीच नाही वागत. मला शेवटी माझ्या नवऱ्याचे तळवे चाटायला जावं लागलं. शेवटी नवऱ्याकडेच गेले मी. मला म्हणलं, एक पैशावाला एखादा नवरा शोध आणि त्याच्या खाली झोप आणि मग पैसे कमाव. खूप बघून तो मेला. एखाद्याच्या लेडीजचा तळतळाट, कोण बायको असो, बहीण असो, मुलगी असो, कोणाचाही तळतळाट घेण्या अगोदर ना माझं पूर्ण आयुष्य खरं बरबाद करायला माझा 70% माझ्या आईचा हात होता. नमस्कार, मी अश्विनी तरंगे. मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला आज थोडं काही सांगणार आहे. माझं गाव करमाळा तालुक्यात एक छोटंसं खेडेगाव आहे. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 7वी झालं. तर 7वी झाल्यानंतर माझ्या लग्नाची बोलणी घरामध्ये सुरू झाली. त्यावेळेस मी 13 वर्षाची होते. तर मला 13 वर्षाचे होते, परंतु माझ्या आईला फक्त एकच होतं की लग्न करायचं. काय माहिती तिच्या डोक्यात काय भूत होतं. मग मला जे पाहुणे बघायला आले ते माझ्या आत्याच्या दिराचा मुलगा होता. त्याच्यासोबत माझं लग्न लावून दिलं. लग्न पण जमवलं, एकाच दिवसात जमवलं आणि साखरपुडाही त्याच दिवशी केला. साखरपुड्यात ॲटलिस्ट माझा मामासुद्धा नव्हता. आणि साखरपुडा झाल्यानंतर 1 महिन्याची तारीख काढली. ती तारीख ब्राह्मण बोलला की ही तारीख नाही आहे, परंतु काढीव तारीख असते, ती काढीव तीत म्हणतात तिला. तर ती काढण्यात आली काढीव तीत. त्याच्यामुळं मग 1 महिन्यानंतर ठरलं. त्या दिवसापासून 1 महिन्याने माझं लग्न झालं. येडवाकडं लग्न कसं तरी पार पडलं. परंतु जे सामान होतं माझं लग्नात दिलेलं, ते सामान ठेवायला पण घर नव्हतं. ते तिथून सामान उचललं आणि जिथं माझा सासरा सालाने राहतोय कामाला तिथं ते सामान नेऊन ठेवण्यात आलं. परंतु तिथं अशी गोष्ट घडली की आमचं नवीन लग्न झालेलं होतं. माझा नवरा त्यांचा स्वभाव बघून त्या कामावरच्या त्या मालकाने काय केलं, रात्री आम्ही उन्हाळ्याचे दिवस होते, असे बाहेर झोपलो होतं. तर माझ्या उशाला येऊन बसला तो. ते आम्ही त्याला बघितलं, मी लय घाबरले. मग त्याच्यामुळं आम्हाला तिथून ते काम सोडावं लागलं. ते काम सोडताना माझ्या गळ्यातलं जे सोनं होतं ते सगळं विकून त्याचं पैसे वगैरे भरले आणि आम्ही तिथून सामान वगैरे घेऊन मग लग्न झालं. त्याच वर्षी मला कारखान्यावरती नेलं आणि मला पहिली प्रेग्नन्सी तेव्हा रिसिव्ह झाली. 3 ते 4 महिने झाले होते मला. परंतु हा खूप दारू वगैरे प्यायचा. त्याच्या नशेमध्ये त्याने मला एक दिवशी येऊन मारलं. ते माझ्या पोटामध्ये लाथ बसली होती. त्याच्यामुळं तो गर्भ त्यावेळेस खाली झाला. खाली झाल्यावर त्याच्यावरती त्याची क्रिटिंग वगैरे केली आणि दवाखाना झाल्यानंतर मी 3-4 दिवसांनी रिटर्न कामाला लागले. परंतु मला संसार म्हणजे काय असतो ह्या गोष्टी मला अजिबात समजत नव्हत्या. मग मी परत कामाला चालू केलं. त्या वर्षीचा पट्टा पडला. नंतर 3-4 महिन्यात अजून मला दुसरी प्रेग्नेन्सी राहिली. तर माझा पहिला मुलगा झाला मला. तर तो मुलगा माझा 6 महिन्याचा पोटात असताना त्यावेळेस कारखान्याचा पट्टा पडला. मी 6 महिने काम केलं. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझे मिस्टर बीडच्या खाली केज आहे तिथं कामाला ट्रॅक्टर शिकण्यासाठी गेलो होतं. त्याला ड्रायव्हिंग करायची असं खूप नाद होता म्हणून तो गेला. तो माझ्या दोन्ही डिलिव्हरीमध्ये जागेवर टायमिंगला नव्हता. माझ्या आईनेच माझ्या दोन्ही मुलांचं संगोपन केलं. दुसऱ्या वर्षी परत 2 वर्ष मध्ये गेली. तिसऱ्या वर्षी मला दुसऱ्या मुलाची प्रेग्नन्सी रिसिव्ह झाली आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये मला 8.5 महिने होईपर्यंत मला काम करावं लागलं कारखान्याचा पट्टा पडला आणि 15 दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली. परंतु मी कारखान्याचं काम 1 महिना अगोदर सोडलं होतं म्हणून माझं मिस्टर पण ते म्हणले की मी काम करणार नाही. ती जर असेल कामाला मी काम करतो. आणि मी काम सोडलं म्हणून तो पण काम सोडून निघून गेला. तर ते पैसे आम्ही दुसऱ्या वर्षी माझं बाळ छोटंसं 9 महिन्याचं घेऊन मी ऊसतोडीचं काम करून ते पैसे फेडले. माझ्या भावाचं लग्न आलं होतं म्हणून माझी आई म्हणली की आता त्याला बोललं असं कर, लग्नात यायला पाहिजे, तो जावई आपला असं तसं. आणि तो मला सोडून गेला होता तरी माझ्या आईचं असं मत असायचं की त्याला काही करून ती फिरून मला बरोबर त्याच्याजवळच नेऊन सोडायची. आणि मला एवढं समजत नव्हतं की आपले आई वडील असं आपलं वाटवं तर नाही करू शकत. कारण करती धरती मेन तर माझी आई होती घरातली. माझे वडील खूप साधे भोळेत आणि माझे भाऊ छोटे छोटे होते.
माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा, एक छोटा 2 वर्षांनी लहान आहे. आणि मी एकटी एकच आहे. तर मला असं कोणालाच वाटत नाही ना की आई बाप्पा असं आपलं वाटोळं करतील म्हणून. मग एक दिवस असा आला, मी खूप वर्ष जिथं घर मांडल, जिथं संसार मांडल माझा, तिथं तो तो यायचा, सामान घ्यायचा, घेऊन जायचा. फक्त आणि फक्त त्रास द्यायचा. त्रास देण्याचीच लक्षणं त्याची होती. आणि एवढा त्रास मला द्यायचा, मला मारायचा. माझ्या आईच्या आणि वडिलांच्या घरी येऊन तो मला मारायचा. तरी त्याच्यावरती ॲक्शन कुणीही घेत नव्हतं. मला समजत नव्हतं की हे ॲक्शन कशामुळे घेत नाहीत. माझा भाऊ आहे मोठा, आई आहे, वडील आहे, परंतु त्याला कुणी काहीच बोलत नव्हतं. मग असंच कारखान्याचं दिवस जाता जाता मला त्यावेळेस आई वडील माझे खूप सपोर्ट द्यायचे. नाही असं नाही, ते पोरांना सांभाळायचे, मला सांभाळायचे. फक्त एवढंच होतं की मी स्वतः कष्ट करायचे आणि ते पैसे सगळं माझे आई वडील त्यांच्या हातामध्ये घ्यायचे. 2017 साल माझ्यासाठी खूप भयानक गेलेले. ते काळं वर्ष मी कधीच विसरू शकत नाही. कारखान्याचा पट्टा पडला होता. माझ्या सासूने मला फोन केला. मला बोलली, उन्हाळ्याचं काम करायचंय आपल्याला, शेवया पापड्या वगैरे, तर तू एक काम कर, तू ये इकडं. मग माझे मिस्टर घेऊन मला आले. तर आम्ही उन्हाळ्याचं काम असं चालू होतं आमचं, आणि तो ट्रॅक्टरवर कामाला गेलेला होता. परंतु दुपारी भर दिवसा उन्हाच्या कारात एवढा दारू पिऊन तो आला होता ना की मी बघून त्याला खूप घाबरले. आणि मला काय करावं असं मला वाटलंच होतं तो मला मारणार आहे. काही कारण नसताना अशी खाली खडकाळ जागा होती पूर्ण. तर त्यांनी मला ना असं खाली पाडून माझ्या ह्या हात माझा त्यांनी फ्रॅक्चर केला. 2-3 लाथा मारल्या माझ्या पायावर, हातावरती, त्याच्या पायाने. आणि पूर्णतः माझा हात एवढा सुजला होता, आबाळ भरून आलं होतं. आणि मी माझ्या आईला फोन केला, म्हटलं मला याने खूप मारलंय, आई तू काही कर आणि मला घेऊन जा इथून. त्या वर्षी काय झालं होतं की त्याच वेळेस ज्यावेळेस मी उचल घेतली, माझा मुलगा आजारी होता. माझी आई माझा मोठा भाऊ काय म्हणला, त्याने एवढं मारलंय ना, हिला नाही पाठवायची त्याच्याकडं आता. तर माझ्या आईचं असं म्हणणं होतं की मला पाठवायचं, परंतु माझ्या भावाच्या बोलण्यामुळं माझी आई दडपली. म्हणली ठीक आहे, नाही तर नाही. तर माझ्या नवऱ्याने काय केलं, माझा चुलत चुलता, मला सक्का चुलता नाही आहे, तर माझा चुलत चुलता शेतामध्ये राहतो, त्याच्या घरी तो गेला आणि त्यांना असं सांगितलं की माझं आणि माझ्या सासूचं अफेअर आहे, आणि की मोठा मुलगा माझा जेव्हा माझ्या पोटामध्ये राहिला त्यावेळेसपासून माझा आणि माझ्या सासूचं अफेअर आहे, आणि आता माझी बायको ही माझ्यासोबत पाठवत नाहीये. मग त्याने असं सांगितल्याच्या नंतर माझ्या त्या चुलत चुलत्याने माझ्या चुलत भावाला गावात पाठवलं माझ्या आईला घ्यायला, आणि घेऊन तो गेला शेतामध्ये. मला येऊ दिलं नाही त्यांनी, काय मॅटर होता मला माहीत नाही. मग त्यांनी तर तो बोलला, हा बाबा हा हे खरं आहे. माझ्या आईच्या समोर माझा नवरा बोलला की हा हे खरं आहे. तर माझी आई म्हणली नाही नाही हे सगळं खोटं आहे. तर तो म्हणला घे तुझ्या 3 पोरांच्या शपथ घे की माझं तुझं काही नाही म्हणून, करून सवरून मला नाही म्हणती का म्हणला. तर मग माझी आई तिथून आली, खूप रडायला लागली. तो असा बोलला तसा बोलला, मला सांगायला लागली. तर मी म्हणलं मग तू बरोबर आहे, तू चुकीची नाही आहे ना, तर तू एक काम कर, तू पोरांना फोन कर. माझे भाऊ पुण्यात राहत होते, आणि त्यांना सांगून दे की हा असा बोलतोय, एक बाईची इज्जत काय रोडवर पडलेली नाहीये, तू बोल त्याला. तर माझ्या आईने माझ्या भावांपर्यंत हा विषय नेलाच नाही डायरेक्ट. मला म्हणली नाही नाही पोरांना काहीच गोष्टी नाहीत ह्या सांगायच्या, आणि तू पण सांगू नको. तर मी म्हटलं ठीक आहे. परंतु तो खूप खोटं बोलायचा, त्याच्यामुळे माझा एवढा विश्वास नव्हता त्याच्या बोलण्यावरती बसत नवऱ्याच्या. परंतु परत परत माझ्या लक्षात यायला लागले ह्या हळूहळू गोष्टी, की बाबा हिने कशामुळे नाही म्हणली असेल पोरांना सांगाय, काय काय असे बरेचसे विचार. आणि मागचं पण मी पाठ आठवला तर मला असं जाणवायला लागलं की ह्यांची जवळीक होती. परंतु एक आई आपल्या मुलीच्या आयुष्यात असं करल असं कोणतीच मुलगी अपेक्षा नाही करू शकत आपल्या आईकडून. जी जन्म देणारी आई असते, मी पण एक आई आहे 2 मुलांची, जी जन्म देणारी आई असते ना ती अशी कधीच नाही वागत. तर तर माझ्या आईने त्यावेळेस सगळ्यांपासून ह्या गोष्टी लपवल्या. कोणालाच, नातेवाईकाला नाही, माझ्या भावाला नाही, कुणाला सांगितले नाही. मग कारखाना चालू असताना माझ्या डोक्यामध्ये यायचा तो विषय. मग मी आईला एक दिवशी विचारलं की काय गाय हे खरं आहे का खोटं आहे, तो कसं काय असा बोलला असेल तुला. मी तर त्याला बोलत नव्हते. मग आई मला म्हणली की नाही तू खोटं बोलतोय, असं करतोय तसं करतोय. परंतु तेव्हापासून आमच्यामध्ये फट
पडत पडत चालली माझ्या आई बापमध्ये. आणि आईचं वागणं तिथून पुढं चेंजेस झालं. ती मला तिथून पुढं थोडं थोडं मला माझ्या मुलांना लांब करायला लागली तिच्याजवळून, की मला ह्या गोष्टी समजत नव्हत्या. एवढा जीव लावणारी आई अचानक हिच्या वागण्यामध्ये चेंजेस कसा काय झाला असेल. तर मी म्हटलं बाबा ठीक आहे, जाऊ दे, काही असेल ते असेल. कारखाना 2 महिने झालं होतं स्टार्ट होऊन. मग पुढं जाऊन माझा चुलत भाऊ मला म्हणला, तुझी आई चहा प्यायला तुझ्या नवरा रोडने चालला तर अशी बाहेर चुलू होती वाट्यावरती, तर चहा प्यायला अशी मानाने खुणावती, त्याला बोलवती, असं तसं मला तो सांगायचा. तर माझ्या मनात असे विचार भरत गेले. मी एकटी एकटी राहायचे, मी विचार करायचे, मी बोलत नव्हते कोणाशी काही. कारखान्याचा पट्टा पडत पडत आला होता. मग आईने त्यांनी काय करायचं, स्वयंपाक वगैरे त्यांच्या पुरता करायचा, खायचा. मी जर का संध्याकाळी आले तर मला टोपल्यामध्ये एक चपाती पण शिल्लक नसायची. मग मी असे खूप वेळा उपाशी झोपले. मग असं शेजारी पाजारी माहीत झालं होतं. मग माझी चुलत भाऊ, तो ट्रॅक्टर मालकाचं घर माझ्या आईच्या घराच्या समोरच आहे, त्यांच्या घरी जेवायचे, कधी चुलत भावाच्या घरी जेवायचे, कधी चुलतीच्या घरी जेवायचे रात्री. आणि किचनमध्ये आजी असते आपली, मामाची आई. तर मामाचं गाव कसं म्हणजे एखाद्यासाठी खूप खास असतं. परंतु ती जी माझी आजी होती ना, ती पडेल सडेल आमच्या घरी असायची आईच्या इथं. तर किचन 2च रूम होत्या. एक रूम माझ्या भावाचं लग्न झालं होतं त्याच्यासाठी होती, आणि एक रूम होती स्वयंपाक पण त्याच्यातच किचन होतं. आणि तिथं आतरून टाकून अशी माझी आजी, वडील, आई, माझी मुलं झोपायची. तर मला झोपायला पण ते जागा ठेवत नव्हते घरामध्ये. तर मी माझ्या चुलत भाऊ, मी ज्याची उचल घेतली होती कारखान्याची, त्या चुलत भावाच्या घरी मला ते खायला प्यायला घालायचे. मग आमच्या गावाकडं तर त्यावेळेस टॉयलेट नव्हते, असं शेतामध्ये वगैरे टॉयलेटला जावं लागायचं. तर आमच्या वहिनीची सवय होती, पहाटे उठलं की टॉयलेटला 4-5 वाजता ती जायची. पण माझ्या चुलत भावाची ना वाईट नजर माझ्यावरती होती, कारण त्याला माहित होतं की आईबाप सपोर्ट करत नाहीत, नवऱ्याचा सपोर्ट नाही, ही पूर्णतः एकटी पडली, आपल्या मजबुरीचा फायदा लोक घेतात. तर माझा चुलत भाऊ मला म्हणला, तुझा नवरा तुझ्या आईसोबत राहतो, मग तुझं आयुष्य असं का किती दिवस जाळणार आहे, तू एक काम कर, तू माझ्यासोबत राहा, मी तुला जे पाहिजे ते देईल मला म्हणलं. आणि माझा सक्का चुलत नव्हता, चुलत भाऊ होता तो, मला सक्का चुलता नाहीये. तर त्याला 2 सुना आल्या होत्या, 2 नातवंड होती. तो असा मला बोलला. मला खूप वाईट वाटलं. मी एवढी घरी जाऊन रडले माझ्या आईपाशी की खूप. पण माझ्या रडण्याचा त्यांना बिलकुलही फरक पडला नाही. तिथून पुढं मला असं समजलं की या दुनियेमध्ये आपलं कोणीही नाहीये. आई नाहीये, बाप नाहीये, भाऊ नाही, कुणीच नव्हतं माझ्यासाठी. मी एवढं बोलले, माझा मोठा भाऊ सुद्धा म्हणला की आम्हाला आमची भाऊकी बघावं लागेल, शेवटी आमचं मडं उचलाय ती येतील, तू नाही येणार मला म्हणला. कारण की माझ्या भावाच्या मुलांना कपडे घेतली होती, आणि माझ्या वहिनीला आणि भावाला पण कपडे घेतली होती त्यांनी म्हणून. तर माझ्या समोर आई ते हळद दळाय जाते वगैरे आणायची, बायांना हळदी कुंकू आला ह्याला त्याला बोलवायची. माझं मन मला एवढं आतले आत खायचं की मी ह्यांना ते भाऊकी जवळ आहे माझ्यापेक्षा, पोटच्या मुलीपेक्षा. परंतु हे जाणून बुजून आई करत होती, कारण तिला मला तिच्यापासून लांब करायचं होतं, की कारण हा सगळा विषय माझ्यासमोर आला होता म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, मी जाते म्हणलं. मला शेवटी माझ्या नवऱ्याचे तळवे चाटायला जावं लागलं. शेवटी नवऱ्याकडेच गेले मी, आणि मग त्याला म्हटलं की बाबा जे झालं गेलं ते विसरून जा, तू पण जा, मी पण जाते, आपण नव्याने आयुष्याला आपल्या सुरुवात करू. मुलं खूप लहान लहान होती, मला त्याच्यामध्ये खूप गुदमरायचं. मला असं वाटायचं ह्या नात्यातून मोकळं व्हावं. त्या नवऱ्याचं तोंड बघू वाटत नव्हतं मला, आणि माहेरच्यांचं नव्हतं बघू वाटत. परंतु जाणार कुठं, मुलं एवढी एवढी छोटी छोटी होती, रूम कोण देणार, मी कामाला कशी जाणार, हे लाखो प्रश्न माझ्या पुढे उभा राहायचे. मी खूप विचार करायचे की मी काय करू. शेवटी मग माझ्याकडे 20,000 रुपये होते, ते बघितले नवऱ्याने, आणि त्या पैशासाठी त्याने मला जवळ केलं. ठीक आहे म्हणला. मग मी माझ्या या गोष्टींमध्ये, माझा छोटा भाऊ माझ्या साथीला होता काही दिवस, आता नाहीये परंतु होता काही दिवस. तर त्याला ह्या गोष्टी सगळ्या माहिती होत्या. तो म्हणायचा माझी आई आहे, इकडून दाजी आहे, इकडून तू बहीण आहे, मी कुणासारखं बोलू आणि कुणासारखं वागू. मग तो काही मध्ये बोलत नव्हता.
मग त्याला मी काय म्हटलं, मी पैसे देते बाबा, मला पुण्यामध्ये रूम बघ, मला ह्या कोणाशी संपर्क नाहीये ठेवायचा. मी एकदा माझ्या पायावरती उभा राहिले. एकतर माझं शिक्षण कमी आहे, 7वी असल्यामुळे मला कुठं जॉब भेटत नाही. मी म्हटलं मला घरकामं जरी भेटली तरी मी काम करेन. आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर 1-2 वर्ष आम्ही व्यवस्थित चाललं आमचं जरा. मग त्याने एक रिक्षा घेतला शिपणी चालवायला. रिक्षा चालवता चालवता त्याला एक बाई कुठंतरी भेटली. ती बाईला पिंपरीमध्ये त्याने रूम करून दिली. त्या बाईने ह्याच्यावरती कंप्लेंट टाकली. तिचे 25,000 रुपये मी माझ्या पेमेंटमधून जमा करून माझ्या भावाकडून काही घेऊन भरून दिले तिचे पैसे. कंप्लेंट वापस घे म्हणलं तुझी. आणि हे सगळं बघायला माझा छोटा भाऊ माझ्यासोबत होता. मग असं करता करता एक दिवस असा आला की मतदान होतं. मग मतदानाच्या वेळेस आमच्या इकडचे नारायणाबा पाटील उभा होते, म्हणून बस फ्रीमध्ये होती. म्हणून आम्ही बसमध्ये मी मतदानाला आले. मतदानाहून घरी गेले. मग एवढं त्या काहीतरी मतदानाला पैसे देत होती लोक, तर माझ्याकडे काहीतरी 4-5 हजार रुपये होते. तर ते पैशासाठी नवऱ्याने मला दुसऱ्या दिवशी गेल्याच इथं डोकं माझं फुटलं होतं. एवढं मारलं होतं की त्याला 10 रुपयाला पैसे पाहिजे होते म्हणून. मग ते झाल्यानंतर पैसे तर मी त्याला दिलेच, परंतु मी पोलीस चौकीमध्ये गेली, कंप्लेंट टाकली त्याच्यावरती. परंतु पोलिसांनी काहीही त्याच्यावरती निर्णय घेतला नाही. ते बोलले आम्ही नवरा बायकोच्या मध्ये जास्त विषय नाही घेऊ शकत. परंतु त्याने परत त्याचे तोरं दाखवायला चालू केलं. दारू प्यायची, मला मारायचं, मुलांना खायला आणून नाही द्यायचं. एक दिवस मी फक्त बेसन डाळीच्या आमटीवरती मी माझ्या पोरांना ठेवलेलं. परंतु त्याने ना कधीही असं व्यवस्थित पोरांना बघत नव्हता. परंतु तो ट्रॅक्टर मालक होता, तो पण माझा एक चुलत भाऊच होता. तर तो लक्ष द्यायचा, काही नसेल असेल ते आणून द्यायचा. त्याने खूप आम्हाला सहकार्य केलं त्यावेळेस. पण जे माझ्या रक्ताच्या नात्यांनी मला आजपर्यंत साथ नाही दिली, ती मला परक्या लोकांनी दिलेली आहे. त्यांच्या आयुष्यभर मी उपकार कधीच नाही विसरणार. तर त्यांनी मला आणून दिलं, द्यायचा खायला प्यायला वगैरे. मग तो पण वैतागला होता ह्याच्या भांडणाला. दररोजचे मारहाण, दररोजची भांडणं, पोरांना मारायचा मला. मग एक दिवशी मी असा निर्णय घेतला, माझ्या छोट्या भावाला फोन केला आणि म्हटलं तो मला खूप त्रास देतोय. तर माझा भाऊ काय म्हणला, तुला जेवढं सामान लागतंय रिक्षा बुक करून देतो, तू ये, तुला रूम ही बघतो कुंजीरवाडीमध्ये, आणि तुला पण नर्सरीमध्ये काम करावं लागेल. तिथं मी 2 वर्ष नर्सरीमध्ये काम केलं. 1300 रुपये भाडं द्यायचे आणि 200 रुपये रोजामध्ये काम करायचे. लॉकडाऊन असल्यामुळे मुलांच्या शाळा बंद होत्या. तर माझी मुलं माती वगैरे बॅगांमध्ये भरायची, ते 100 रुपयाचं दिवसाचं काम करायची. असं 2 वर्ष मी नर्सरीमध्ये काम केलं. तर मला एक दिवशी अचानक रात्री फोन आला 12:30 वाजता माझ्या सासूचा, की नगरला हॉस्पिटलमध्ये तुझ्या नवऱ्याला नेलं होतं, पण डॉक्टरांनी तिथून रिटर्न लावलंय आणि त्याला पोटाचा कॅन्सर आहे असं सांगितलंय. तर मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. मग माझ्या छोट्या भावाला फोन केला. चालू कामावरून, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी काम केलं, पण चालू कामावरून मी गेले घरी आणि माझ्या भावाला फोन केला. म्हणलं असा असा विषय आहे. ते खूप माझ्याबरोबर रॉंग वागला होता पहिल्यापासून. परंतु तरी मी म्हटलं घरच्यांना, म्हणलं आपण करू त्याचा इलाज. मग आम्ही एका प्रायव्हेट दवाखान्यामध्ये बार्शीला केसकर हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं गेलो. तर तिथं त्यांनी 8 ते 8.5 लाख रुपये खर्च सांगितला होता. 3 ऑपरेशन करायचे होते. त्याचे 3 ऑपरेशन केले. पहिली तर टॉयलेटची इथून नळीवर काढली होती, नंतर ती गाठ काढली, नंतर ती नळी आत टाकली. अशी 3 ऑपरेशन त्याच्या पोटाची झाली. तर माझ्या सासूच्या पिशवीमध्ये फक्त 500 रुपये होते. पैसे आणायचे कुठून? तर मी म्हटलं आता केलंय तर खरं ऑपरेशन, आपण 1 एकर जमीन विकायला काढा. होती तर 2.5 एकर, परंतु तरीही मी माझ्या मुलांचा विचार न करता मी म्हटलं 1 एकर विका तुम्ही जमीन, त्यांचा विलाज करा. मग 1 एकर जमीन विकली आणि त्याच्यानंतर त्याचा पैसे बिल भरलं आणि त्याला घरी सोडून आणलं. तर मग मला वाटलं आता हा मरणाच्या दारातून उठलाय, आता हा दारू पिणार नाही. एकदम क्लिअर झाला, खायला प्यायला लागला. मग मला म्हटलं तू कुठं राहतेय, मला तिथे यायचंय. मी म्हटलं हा ठीक आहे या. मग मी त्याला ना त्या गाडी बुक करून दिली. तर तो तिथपर्यंत आला माझ्याजवळ. म्हणजे त्याला सांगितलं कुंजीरवाडीत उतर, तिथून रिक्षाने, असं ॲड्रेस सांगितला होता मी. गावाकडून कोणची गाडी येते ती सांगितलं होतं. मग तो आला माझ्याजवळ. त्यावेळेस माझ्या छोट्या मुलाचा बड्डे होता. मग बड्डे सेलिब्रेट केला. तो मला म्हटला आता टाके तोडायचेत माझ्या पोटाचे, 3ऱ्या ऑपरेशनचे टाके तोडले नव्हते, तरी तो माझ्याकडे आला होता. म्हटलं ठीक आहे, जाऊन टाके बिके तोडून ये, आपण इथंच काम करू, मी इथं काम करन, तू आराम कर काही दिवस. तर तो म्हणला नाही मी खूप छान बरा झालोय, आपण ना पिंपरीला नंतर जाऊ.
आणि पहिलं मी काम करत होतो तिथं काम करू. म्हटलं बरं ठीक आहे, करा म्हणलं तुमची जशी इच्छा. मग त्यांनी ती माझे आई वडील त्यावेळेस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले होते, कारण माझ्या नवऱ्याच्या दवाखान्यामुळं की मी त्याला बघतेय, मी त्याला दवाखान्यात नेतेय. मग मुलं ठेवून घेतली आईनी माझी 1 महिनाभर त्याचा दवाखाना करेपर्यंत. मग तो आला माझ्याजवळ. तिथून मग आम्ही पिंपरीला गेलो. ज्या ट्रॅक्टर मालकाकडे जो कामाला होता ना तिथंच गेलो. परंतु तिथं गेल्यानंतर त्याने चहा प्यायच्या अगोदर दारूच्या अड्ड्यामध्ये तो घुसायचा. पहिले एवढं प्रमाण नव्हतं दारूचं, पण परत तो तेवढी दारू प्यायला लागला. मी त्याला खूप समजवायचे, तुझं ऑपरेशन झाले, डॉक्टरांनी सांगितले दारू पिऊ नको, त्या दारूच्या अल्कोहोलमुळे ती गाठ बनली आणि तिचं कॅन्सरमध्ये रूपांतर झालं होतं, तुला परत कॅन्सर होईल, तू नको दारू पिऊ. तर ते बाप असा कसा असू शकतो तुम्ही विचार करा, की भांडणामध्ये दारूच्या नशेमध्ये त्यांनी मला मारलं. आणि माझ्या छोट्या मुलाकडे असा हात करून मला म्हटला की तुझ्या ह्या पोराला सुद्धा माझ्यासारखा कॅन्सर होईल. मला म्हणला, ते मूल त्याचं पण आहे ना, तरी तो तसा बोलला होता मला. मी ते कधीच नाही विसरू शकत. आणि मग त्याच्या ह्या वागण्याला मी खूप कंटाळले होते. परंतु दसरा जवळ आला होता, तो गावाला गेला. तो ट्रॅक्टरवर ऊस व्हायचा, ड्रायव्हर होता, त्याने तिथून एक उचल आणली होती आणि ते मला तिथं सोडलं त्याने पुण्यामध्ये. मुलं मला म्हणला तुमच्या पद्धतीने तुम्ही जगायचं, मला सांगायचं नाही. मी म्हटलं मी कुठून आणू पैसे? तर मला म्हणलं एक पैशावाला एखादा नवरा शोध आणि त्याच्या खाली झोप आणि मग पैसे कमाव, असं मला त्याने बऱ्याचदा बोलला होता त्याच्या अगोदर. पण एवढ्या घाण शिव्या द्यायचा तो थर्ड क्लास मला. परंतु माझी आई आहे ना, मला गोल फिरून फिरून तिथं त्याच्याजवळच आणून सोडायची. मला बाहेर निघूनच देत नव्हती त्याच्यामधून. एक वेळेस माझे वडील पण बोलले होते की आपण हिचा घटस्फोट घेऊ, हिचं वय कुठे 18 वर्ष तर झाले, 2 मुलं जरी झाली असली तरी आपण दुसरं लग्न करून देऊ. तर माझी आई बोलली तुम्ही दुसरं लग्न करून द्यायचं, तुम्ही पोरगी आणि बाप तुमचं तुम्ही बघून घ्या, परत तिला माझ्या घरामध्ये चान्स नाहीये. मग माझे वडील तेव्हा गप्प बसले होते. ती असा निर्णय कधी घेऊनच देत नव्हती मला. लास्टला मग खूप भोगून तो मेला. एखाद्याच्या लेडीजचा तळतळाट, कोण बायको असो, बहीण असो, मुलगी असो, कोणाचाही तळतळाट घेण्या अगोदर ना खूप विचार करावा माणसाने. आणि शेवटी त्याने उचल घेतली आणि 2 वर्षानंतर म्हणजे 1 जूनला त्याची आता डेट झाली. त्याला नंतर तो कॅन्सर परत उद्भवला. त्याच्यामध्ये त्याच्या घरचेच होते, त्यांनी ती राहिलेली 1.5 एकर जमीन पण विकली, 2.5 एकर जमिनीचा काटा काढला आणि त्याचं ते ऑपरेशन केलं. काय मी काय त्याच्यात नव्हते, मला काय माहीत नाही. तर मला 2 मुलं आहेत आता सध्या. माझी मुलं खूप मोठी मोठी झालेली आहेत. तर ते आज कोणाच्या दारात जातील, ते कोणाला बोलतील, आपली मुलगी नवरा मेलाय, एकटी कुठं राहत असेल, याची चौकशी करण्यासाठी सुद्धा मला अजून एक सुद्धा फोन आलेला नाहीये माझ्या आईबापाचा. गेली 5 वर्षापासून मी त्याच्यापासून लांब राहते तरी सुद्धा. मग आईबाप असे कोणाच्याही मुलीच्या नशिबात असे आईबाप घालू नये देवाने, एवढंच मला बोलायचंय. आणि माझ्या आयुष्याची खरी स्टोरी, माझं पूर्ण आयुष्य खरं बरबाद करायला माझा 70% माझ्या आईचा हात होता. असतील त्यात माझ्या छोट्या मोठ्या चुका, परंतु माझी आई अशी होती. मला ह्या सगळ्या गोष्टी आता रिअलाइज होत्या, त्यावेळेस मला एवढं समजत नव्हतं. कारण मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा मला 2 मुलं झालेली होती. हा माणूस आपल्यासाठी योग्य नाही हे समजायला मला 2 मुलं झाली होती, त्यांना मी सोडू शकत नव्हते. मी अशी उंच भरारी घ्यायला बघायचे, परंतु मला त्या 2 मुलांसाठी माझे पाय अडकले होते. म्हणून मी खूप संघर्ष केला माझ्या जीवनाचा. आणि मला ह्या ग्रोमोशननी इथं यायला बोलायला संधी दिली, त्यांचं मनापासून आभार. आणि माझे व्हिडिओ बघत असाल तर अश्विनीची लाईफ स्टोरी असा माझा यूट्यूबवरती चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. मी त्याच्यावरती डेली ब्लॉग सोडत जाईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.